नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट 2026 साठी ऍप्लिकेशन चालू झालेलं आहे। हे ऍप्लिकेशन चालू झाल्यानंतर खूप विद्यार्थ्यांचे आम्हाला काही डाऊट साठी फोन आले। हे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी आणि नीट 2026 चा फॉर्म भरण्यापासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत सर्व माहिती अगदी मोफत मिळवण्यासाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेन्युइन माहिती आपण टाइम टू टाइम पोहोचवत राहू। सर्वप्रथम विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीट 2026 चा ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहे हे डॉक्युमेंट्स आपण तुम्हाला थोडक्यामध्ये सांगू। अगदी सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे, तरी पण तुम्हाला एक माहिती असावी म्हणून सांगतो। पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। पासपोर्ट साईज फोटोग्राफ काढत असताना त्याच्यावर 1 जानेवारी 2026 नंतरचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ असावा। त्याच्यानंतर तो फोटोग्राफ ज्या दिवशी तुम्ही नीटचा फॉर्म भरणार आहे त्या दिवशीची डेट त्याच्यावर तुम्ही या ठिकाणी टाकायची आहे। दुसरं पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ तुम्हाला लागणार आहे। पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ देखील कसं काढायचं कसं नाही काढायचं या संदर्भात आपण मेजरमेंट आपल्या ग्रुपवर टाकलेलं आहे, तुम्ही तिथून त्याचा रेफरन्स घेऊ शकता। थर्ड लागणार आहे स्टुडंट सिग्नेचर। स्टुडंट सिग्नेचर ही तुम्ही काळ्या पेनने किंवा निळ्या पेनने तुम्ही या ठिकाणी करायची आहे, ही तिसरी सगळ्यात महत्त्वाची शंका असते। चौथा म्हणजे फिंगरप्रिंट्स। फिंगरप्रिंट्स तुम्हाला 10 बोटाचे लागणार आहे। 10 बोटाचे फिंगरप्रिंट तुम्हाला एक इंक पॅडवर घेऊन तुम्ही एखाद्या प्लेन व्हाईट पेजवर तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे। नंतर पाचवं तुम्हाला लागणार आहे एसएससी बोर्ड सर्टिफिकेट। 10वीचं जी सनद आहे, 10वीची सनद तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। नंतर एसएससी मार्कशीट म्हणजे 10वीचं मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। नंतर एचएससी मार्कशीट, जर विद्यार्थी रिपीट करत असेल आणि त्याची 12वी ऑलरेडी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 12वीचं मार्कशीट या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे। नंतर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे। आधार कार्ड हे तुमचं अपडेटेड असणं गरजेचं आहे। नंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। कास्ट सर्टिफिकेट कोणाकोणाला लागणार आहे तर एससी, एसटी, ओबीसी आणि जे ईडब्ल्यूएस सेंट्रल ईडब्ल्यूएस काढलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम फी या ठिकाणी मी सांगतो। एक्झाम फी जी असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी 1700 रुपये, ईडब्ल्यूएस ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी 1600 रुपये, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये अशा पद्धतीची ही एक्झाम फी असणार आहे। दुसरा महत्वाचा डाऊट म्हणजे काय की एक्झामचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनी कोणता ईमेल आयडी आणि कोणता मोबाईल नंबर या ठिकाणी वापरायचा आहे, तर सगळ्यात महत्वाचा ईमेल आयडी जर वापरायचा असेल तर तो ईमेल आयडी तुम्ही विद्यार्थ्यांचा वापरावा। पालकांचा ईमेल आयडी या ठिकाणी वापरायचा नाहीये, कारण की ज्या वेळेस काउन्सिलिंग प्रोसेस चालू होते, सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस असेल, एमसीसी असेल, A22C, CCC ची जी काउन्सिलिंग प्रोसेस असेल, या सर्व काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांचा ईमेल आयडी असणं का गरजेचं आहे, कारण की त्याच्यावर नंतर जे काही नोटिफिकेशन येतात ते विद्यार्थ्यांच्या ईमेलवर येतात। आणि मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर विद्यार्थ्यांकडे जर आता मोबाईल नंबर नसेल, पालकांकडे असेल तर पालकांचा मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी द्यायचा आहे, परंतु तो मोबाईल नंबर तुमचा परमनंट असणं गरजेचं आहे, जेणेकरून तो मोबाईल नंबर पुढच्या 1 वर्षासाठी परमनंट चालू असणं गरजेचं आहे। टेम्पररी मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही द्यायचा नाहीये। तिसरी शंका जी महत्वाची व्यक्त केली होती विद्यार्थ्यांनी, तो म्हणजे नीटचा फॉर्म भरत असताना तो फॉर्म कोणत्या नावाप्रमाणे भरायचा, म्हणजे 10वीच्या मार्कशीटच्या नावाप्रमाणे भरायचा का आधार कार्डच्या नावाप्रमाणे भरायचा का कास्ट सर्टिफिकेट वरील नावाप्रमाणे भरायचा, ही कॉमन शंका विद्यार्थ्यांनी विचारली होती। ती शंकेचं सुद्धा निरसन मी या ठिकाणी करणार आहे। नीटचा फॉर्म भरत असताना तुम्ही तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार भरायचा। लक्षात घ्या, तर 10वीच्या मार्कशीट आणि आधार कार्डवरचा जो फरक आहे, आधार कार्डवर तुमचं जे नाव असतं ते नाव तुमच्या स्वतःच्या नावापासून चालू होत असतं आणि 10वीच्या मार्कशीटवरचे जे नाव असतं ते तुमच्या आडनावाप्रमाणे चालू होत असतं। तर आडनावाप्रमाणे चालू होत असणाऱ्या नावानुसारच तुम्ही काय करायचं आहे, नीटचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे। चौथी शंका म्हणजे काय, खूप विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी जे विद्यार्थी माझ्याकडे काउन्सिलिंगला होते, दुसरीकडे काउन्सिलिंगला होते, त्या विद्यार्थ्यांनी काही क्षुल्लक चुका नीटच्या फॉर्म मध्ये केलेल्या होत्या। त्या क्षुल्लक चुका म्हणजे काय, त्यांनी फक्त त्यांचं नाव टाकलं होतं नीटचा फॉर्म भरत असताना। तर असं कोणीच करायचं नाहीये। तुमचं संपूर्ण नाव, तुमचं नाव, तुमच्या वडिलाचं नाव, तुमचं आडनाव, लक्षात घ्या, संपूर्ण नाव तुमचं या ठिकाणी आलं पाहिजे। आईचं नाव आणि वडिलांचं नाव हे तुम्ही फक्त त्यांचं स्वतःचं नाव टाकू शकता। म्हणजे आईचं जर नाव असेल मीनाक्षी तर तुम्ही फक्त आईचं नाव मीनाक्षीच ठेवायचं,
वडिलाचं नाव जर विठ्ठल असेल तर तुमची फक्त वडिलाचं नाव विठ्ठल ठेवायचं. सरनेम पुढे त्यांच्या नाही लावलं तरी चालेल, परंतु तुमचं जे नाव आहे ते तुमचं नाव तुमच्या आडनावानुसार 10वीच्या मार्कशीटनुसार पूर्ण नाव तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, लिहायचं आहे. चौथीची शंका होती विद्यार्थ्यांनी जी विचारली होती ती म्हणजे काय होती माहितीये का, एक्झाम सेंटर संदर्भात. आता एक्झाम सेंटर संदर्भात देखील खूप या ठिकाणी काही रॉंग मेसेजेस विद्यार्थ्यांपर्यंत जात आहेत. तर विद्यार्थ्यांनो, एक्झाम जे सेंटर येणार आहे ते तुमच्या आधार कार्डवरील जे काय तुमचा रेसिडेन्शियल पत्ता आहे त्या पत्त्यानुसार न येता तुम्हाला 3 सेंटर चॉईस करण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे एनटीएनं. ते पुन्हा एकदा मी तुम्हाला रिपीट करतो, कारण की माझ्याकडे काही विद्यार्थी असे आहेत की ते विदर्भात आहेत पण प्रिपरेशन ते पुण्यात करतायत. तर ते म्हणतात की सर आम्ही तिकडे जाऊन एक्झाम देणं हे आमच्यासाठी शक्य नाहीये. बरोबर आहे का? त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही तुमचं जे सेंटर द्यायचं आहे ते तुम्हाला 3 सेंटर चॉईस या ठिकाणी दिली गेलेली आहे. त्यामुळं भूलथापांना, खोट्या गोष्टींना तुम्ही या ठिकाणी बळी पडायचं नाहीये. आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर तुम्ही आधार कार्ड निश्चित अपडेट करा. आधार कार्डवरील ऍड्रेस अपडेट करायचा असेल तर तुम्ही निश्चित अपडेट करा. परंतु तुम्हाला त्या तुमच्या आधार कार्डानुसारच 3 सेंटर नाव द्यायचे असं कुठेही एनटीएनं या ठिकाणी म्हटलेलं नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळं ऍडमिशनचा फॉर्म भरत असताना नीटची जी ऍडवायझरी आहे ते संपूर्ण तुम्ही रीड करायची आहे. लक्षात येते का? आणि जर तुमच्या काही शंका असतील तर बिनधास्त तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. चुकीचा फॉर्म या ठिकाणी भरायचा नाहीये. नीट एक्झाम सेंटर संदर्भात मी अजून एक मोठा पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हे 3 महत्वाच्या ज्या गोष्टी होत्या ह्या 3 महत्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला होता. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि तुमचा डॉक्टर बनण्याचा प्रवास नक्कीच आम्ही या ठिकाणी सुखकर करणार आहोत. आणि थांबतो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.